त्र्यंबकेश्वरमध्ये वादळी वाऱ्याचा फटका, घराचे पत्रे उडून पडल्याने 3 भाविक जखमी, एकाची प्रकृती गंभीर. त्र्यंबकेश्वर दिनांक 23 जुलै रोजी त्र्यंबकेश्वर शहरातील मेन रोड परिसरात गुरुवारी रात्री सुमारे 8:02 सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यामुळे एक गंभीर घटना घडली. श्री सारडा यांच्या खासगी घरावरील पत्रे वाऱ्याच्या वेगाने उडून थेट रस्त्यावर पडल्याने तेथून पायी जात असलेल्या 8 भाविकांच्या समूहातील 3 जण जखमी झाले. त्यापैकी अमित सुभाष आडे, वय 20 वर्ष, राहणार जोडमोहा, तालुका कळंब, जिल्हा यवतमाळ यांना गंभीर दुखापत झाली. घटनेनंतर स्थानिक नागरिक सुयोग वाडेकर आणि कौस्तुभ देशपांडे यांनी तत्परता दाखवत जखमी अमित आढे यांना दुचाकीवरून तातडीने त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टर वर्षा वरपे, डॉक्टर श्वेता रणदिवे आणि सहाय्यक धीरज गायकवाड यांनी त्वरित प्राथमिक उपचार केले. प्राथमिक उपचारानंतर अमित आढे यांची प्रकृती स्थिर झाल्याने पुढील विशेष उपचारासाठी त्यांना नाशिक जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. दरम्यान आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी प्रशासनाला जखमींना सर्वतोपरी मदत व आवश्यक उपचार उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे स्वतःच्या घटनेवर आणि जखमींच्या उपचारांवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. तसेच जिल्हा शल्यचिकित्सक आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता हेही उपचार प्रक्रियेवर वैयक्तिकरित्या देखरेख करत असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.